गणेश विसर्जन कसे कराल? गणेश चतुर्थीला सुरू असलेल्या गणेश उत्सवाची सांगता अनंत चतुर्दशीच्या दिवशी होत असते. गणेश चतुर्थीला करण्यात येणारे पार्थिव सिद्धिविनायक व्रत वास्तविक 1 दिवसाचे असते, परंतु काही ठिकाणी परंपरेनुसार 1.5 दिवस, 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, 10 दिवस अशा पद्धतीने हा गणेशोत्सव साजरा होत असतो. मुळात पार्थिव सिद्धिविनायक व्रताच्या अंतर्गत ज्या गणेश मूर्तीचे आपण पूजन करतो ती पार्थिव अर्थात पृथ्वीतत्वापासून बनलेली असावी असे सांगितले आहे. शाडू माती, गंगा नदीतील माती, पवित्र नदीतील माती यापासून ही गणेश मूर्ती बनवण्याची पूर्वापार परंपरा आहे. अशा मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करून आपण या गणेशोत्सवामध्ये तिचे पूजन करत असतो. विसर्जनाच्या दिवशी या गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन नक्की कसे करावे हे जाणून घेण्याआधी सृष्टीमधील पंचमहाभूते व त्यांच्या देवता याविषयी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. पृथ्वी, आग, तेज, वायू व आकाश ही पंचमहाभूते आहेत. कपिल तंत्रात पंचमहाभूतांच्या देवता आहेत, अर्थात आकाश तत्वाची देवता विष्णू, अग्नी तत्वाची देवता दुर्गा, वायू तत्वाची देवता सूर्य, पृथ्वी तत्वाची शंकर, जलतत्वाची देवता गणपती असे सांगितले आहे. जलतत्वाची देवता गणपती सांगितलेली असल्यामुळे पार्थिव गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन हे शुद्ध जलामध्ये होणे आवश्यक आहे. विसर्जनाच्या वेळी मूर्ती पाण्यामध्ये पूर्ण विरघळणे आवश्यक असते. मूर्ती पाण्यात नीट न विरघळल्यामुळे तिचे अवयव छिन्न विछिन्न होतात व आपण श्रद्धेने पूजन केलेल्या मूर्तीची विटंबना आपल्याच हातून होत असते. त्यासाठी मूर्ती आणताना काळजी घेणे आवश्यक आहे आणि शाडू मातीची किंवा लाल मातीची किंवा नदीतील मातीची मूर्ती आणणेच आवश्यक आहे. समुद्रात, नदीत, तलावामध्ये, विहिरीत, शुद्ध पाण्याच्या हौदात गणेश मूर्तीचे विसर्जन करावे. बाप्पाला निरोप द्यायचा म्हटल्यावर आपल्याकडे आवर्जून दूध, पोहे, दही, भात, वाटली डाळ केली जाते व तो प्रसाद म्हणून वाटण्याची प्रथा आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा गजर करून गणरायाला अत्यंत भक्तिभावाने निरोप दिला जातो. चला तर बघूया गणेश विसर्जन कसे करावे. सूर्योदयापूर्वी उठून आंघोळ इत्यादी कार्य करावे. प्रार्थना स्थळ स्वच्छ करा. गणेश विसर्जनासाठी तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना आमंत्रण करा. गणपतीसाठी नैवेद्य तयार करा. शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि श्री गणेशाला टिळा लावा. कुंकू, लाडू आणि मोदक अर्पण करा. विसर्जन करण्यापूर्वी भगवान श्री गणेशाची आरती करा. गणपती बाप्पाचा जय जयकार करा. निरोप देण्यापूर्वी संपूर्ण घरात गणपती बाप्पाला फिरवा. यानंतर एका बादलीत किंवा टबमध्ये गणरायाची मूर्ती बुडेल एवढे पाणी ओतून घ्या. सुख समृद्धीसाठी आणि पुढील वर्षी लवकर येण्यासाठी गणेशाला प्रार्थना करा. मूर्ती पाण्यात 3 वेळा बुडवा आणि शेवटी पूर्णपणे विसर्जित करा. हे पाणी घरभर शिंपडावे. तुम्ही हे पाणी झाडांना देखील टाकू शकतात. अशा रीतीने गणपती विसर्जन केल्यानंतर घरात आल्यानंतर आपण जेथे गणपती बसवलेला असतो त्या ठिकाणी नदीतील माती किंवा समुद्रातली माती किंवा तुम्ही ज्या टबमध्ये गणपती बसवलेला आहे त्याच्यातली थोडीशी माती घेऊन जिथे गणपती बसवलेला असतो तिथे टाकावी आणि पुन्हा एकदा गणेशाची आरती म्हणावी.